कोलकातामधील जी पूर्वी जेल होती आणि आज तिथे एक हिस्टॉरिकल प्लेस आणि म्युझियम तयार करण्यात आलेलं आहे। तर आपण तिथे भेट देणार आहोत। नक्कीच तुम्हाला ती भेट आवडेल। पाहूयात तर आपण त्या म्युझियमला भेट देऊन की पूर्वी ती जेल होती आणि आज तिथे कशा प्रकारे त्याचं संवर्धन करण्यात आलं आहे। या ठिकाणी फाशीची शिक्षा व्हायची ते इंग्रजांच्या वेळेसचं ठिकाण आपण पाहणार आहोत। तर ते ठिकाण आहे जेथे फाशी देण्यात यायची, गॅलोज असं ठिकाण हे इंग्रजांनी कोलकात्यामध्ये वसवलेलं। ज्या ठिकाणी इथे फाशी देण्यात यायची त्याच्या समोर सुद्धा कैदी दिसणार तुम्हाला, ज्यांना हे दिसणार की कशा प्रकारे शिक्षक, आणि तिथून सुद्धा तुम्हाला दिसणार की येथे सुद्धा कैदी असायचे ज्यांना फाशी देण्यात आलेल्यावरती समोरच दिसण्यात येईल असं। सो इथे असा हा छोटासा इतिहास आणि कशा प्रकारचे त्यांचे रूल्स होते, काय होते हे ट्रीज ॲज गॅलोज। 1857चा एक आपल्याला फोटो दिसणार ज्यामध्ये दाखवलेलं यांनी ट्रीजचा वापर करून ब्रिटिशांनी कशा प्रकारे हँग केलेले आहेत। सो इथे बघू शकतो, बिफोर मॉडर्न प्राइस केम अप विथ गॅलोज अदर इन्स्ट्रुमेंटल डिसिप्लिन, ब्रिटिश वुड बी यूज ट्रीज ॲज अ गॅलोज। सो अशा प्रकारचा एक संबंध त्यांनी दिला की पूर्वी अशा ट्रीजचा वापर केला जायचा जे फाशी देण्यासाठी यूज केला जायचा। गॅलोज हा वर्ड फ्रेंचमधला आहे, जसं कॉमन लॅटिन पोटेन्शियल विच इज मीन बाय पॉवर। सो अशा प्रकारचा काही इतिहास आणि हा गॅलोज वर्ड कसा आला, आणि आपल्या इथे जेव्हा ही सिस्टम नव्हती, ही टेक्निक नव्हती, तेव्हा फाशी देण्यासाठी झाडांचा सुद्धा वापर करण्यात आला असं दाखवलेलं आहे। तर आपण आतून जेलच्या आतमधला काही भाग बघणार आहोत। शकतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांना या सेलमध्ये ठेवण्यात आलेला, आणि येथे त्यांनी 23 सप्टेंबर 1930 सप्टेंबर म्हणजे जानेवारी 23 पासून तर सप्टेंबर 23पर्यंत त्यांना इथे डांबण्यात आले, अटक करण्यात आलेली। सो असा हा इतिहास या जेलचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। येथे चितरंजन दास सेल इथे त्यांना अटक करण्यात आलेली, आणि येथे जितेंद्र मोहन सेनगुप्ता असेल यांना या सेलमध्ये ठेवण्यात आलेलं। तो अशा प्रकारे अशा थोर नेत्यांचा आणि लीडर्सचा इथे
मोठा कालावधी आणि येथे त्यांना अटक करून ठेवण्यात आलेला असा हा सेल होता. असा ब्रिटिशकालीन आपल्याला जेल पाहायला मिळाला. मित्रांनो, कोलकात्यामधील या जेलचा म्युझियममध्ये आपण आलो आहोत. तर अशा सुंदर असा हा संवर्धनाचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कोलकात्यामध्ये हिस्टॉरिकल प्लेस म्हणून सुद्धा एक त्यांनी खूप साऱ्या गोष्टींचा संवर्धन केलेलं आहे, ज्यामध्ये कुठल्या प्रकारे आपल्या नेत्यांना त्यांनी कैद करून इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याची माहिती यांनी पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर डेफिनेटली आपण अजून पुढे जाऊन जेथे नेहरूंचा सेल म्हणून आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. तर नेहरू सेल, तर या ठिकाणी नेहरूंना अटक करून ठेवण्यात आलेलं. तर येथेच पाहू शकतो, ही छोटी हिस्ट्री आहे. तर साधारण 80 दिवस त्यांना इथे ठेवण्यात आलेलं आणि याच ठिकाणी इंदिरा गांधी हे त्यांना भेटायला आलेलं आणि येथेच झाडाखाली बसून त्यांना बोलण्यात. तर याच ठिकाणी त्यांना 20 मिनिटाचा वेळ देऊन बोलण्याची मुभा देण्यात आली. तर असा हा सेल आपले प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू यांना इथे ठेवण्यात आलेलं. बघू शकतो जेलमधील लोकांची कामे आणि त्यांचा एक छोटासा यांनी स्टॅच्यू मॉडेल दाखवलेला आहे.